महाराष्ट्रातील अतिवृष्टी नुकसानीची सद्यस्थिती सप्टेंबर 2025. महाराष्ट्रात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे 31हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रलयंकारी पूरसदृश्य निर्माण झाले आहे. शेती, घरबंगले, जनावरे आणि पायाभूत सुविधांवर मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या उपजाऊ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. खालीलप्रमाणे प्रमुख माहिती. 1. नुकसानीची व्याप्ती. शेती नुकसान 50 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनींवर परिणाम झाला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात जसे नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे इत्यादी पिके वाहून गेली. जनावरेही मोठ्या प्रमाणात वाहून गेली. एकूण प्रभावित: लाखो शेतकरी आणि कुटुंबे. घरांचे नुकसान: रस्ते, पूल आणि वीज पुरवठा खंडित झाला. 2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती आणि कारवाई. तातडीची मदत: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति कुटुंब 10,000 रुपये. नोट: क्वेरीतील 5,000 हे 10,000 असण्याची शक्यता. आणि 35 किलो धान्य वाटपा सुरुवात झाली. पंचनामे सुरू असतानाच प्रशासनाकडून तात्काळ मदत सुरू झाली. केंद्रीय मदत: 25 सप्टेंबरला मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. यात NDRFकडून भरीव मदत मागण्यात आली. पत्रात 5 प्रमुख मुद्दे: पूरग्रस्त भागांसाठी विशेष पॅकेज, शेती नुकसानीसाठी भरपाई, पुनर्वसन आणि पायाभूत सुविधा दुरुस्ती. ट्विट आणि आश्वासन: बळीराजा अधिक मजबूतीने पुन्हा उभा राहील. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवश्यकता पडली तर मी स्वतः रस्त्यावर उतरेल. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. 3. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. पाहणी दौऱ्यांदरम्यान नुकसानीचे आढावे घेतले. पंचनामे जलद गतीने पूर्ण करण्याचे आणि तातडीची मदत वितरणाचे आदेश दिले. मराठवाडा आणि इतर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी धान्य वाटप आणि तात्पुरती निवास व्यवस्था. 4. विरोधी पक्षाची भूमिका. उद्धव ठाकरे यांचे आश्वासन आणि मागण्या. कर्जमाफी मागणी. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीवेळी मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वतः रस्त्यावर उतरेल. PM केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, अशी मागणी. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येणार? पंचांग पाहणार आहात का? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. हेक्टरी 50,000ची मदत करा, ठाकरे म्हणाले. राज्य सरकारकडून उशिरा प्रतिसाद येत असल्याचा आरोप. ओमराजेंचा संताप. धाराशिवमध्ये पाहणीवेळी तलाठांवर भडकले. खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यानंतर 3 वर्ष मोबदला न मिळाल्याने शेतकरी संतापले. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून वॉर्निंग देण्याचे आदेश. 5. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे निवेदन. मुंबई दौऱ्यादरम्यान फडणवीस, शिंदे आणि पवारांची भेट घेतली. महाराष्ट्रातील परिस्थितीची दखल घेतली असून केंद्राकडून तात्काळ मदत देण्याचे आश्वासन. NDRF पथकांना तैनात करण्याचे निर्देश. मात्र अद्याप सविस्तर सार्वजनिक निवेदन नाही. 6. इतर महत्त्वाचे मुद्दे. पुनर्वसन प्रयत्न. राज्य सरकारने विशेष कार्यदल नेमले. मोफत धान्य वाटप, तात्पुरते निवास आणि आरोग्य सेवा सुरू झाली. राजकीय वातावरण. भाजप महायुती सरकारकडून मदत जाहीर तर महाविकास आघाडीने उशिरा कारवाईचा आरोप करून शेतकरी रॅलीची धमकी. भविष्यातील अपेक्षा. शेती विमा दावे जलद मंजूर, कर्जमाफी आणि हेक्टरी भरपाईवर निर्णय अपेक्षित. ही माहिती 26 सप्टेंबर 2025 पर्यंतची आहे. परिस्थिती बदलत असल्याने अधिक अपडेट्ससाठी सरकारी वेबसाईट्स किंवा बातम्या तपासा.